ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आज देऊळ माता प्रभू येशू ख्रिस्ताचं मंदिरात समर्पण हा मोठा सण साजरा करीत आहे. समर्पण त्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्सक्रेशन असे म्हणतो. आणि हा सण साजरा करत असताना देऊळ माता आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये झालेल्या समर्पणाची आठवण करून देत आहे. ज्याप्रमाणे हे लहान बाळ पवित्र मरिया आणि संत योसेफ यांनी त्या मंदिरामध्ये आणलं, त्या शुद्धीकरणासाठी त्याने आपल्या बाळाला मंदिरामध्ये घेऊन आले आणि यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे त्याने आपल्या बाळाला त्या मंदिरामध्ये समर्पित केलं. कारण यहुदी नियमाप्रमाणे प्रथम जन्मलेलं बाळ परमेश्वराच्या मंदिरामध्ये अर्पण केलं जाईल. हा होमार्पण नव्हता, अर्पण केलं जाईल म्हणजेच परमेश्वरासाठी ते शुद्धीकरण केलं जाईल. परमेश्वराच्या समोर त्या बाळाला पूर्णपणे आशीर्वादित केलं जात असेल. जणू काही त्या बाळाला परमेश्वराच्या नावाने शिक्कामोर्तब केला जात असेल. म्हणून आजचा दिवस हा कॉन्सक्रेशन दिवस आहे, समर्पणाचा दिवस आहे. कारण हा दिवस आपल्या सर्वांना आपल्या समर्पणाची आठवण करून देत आहे. आठवण करा, जेव्हा आपण लहान बाळ होतो तेव्हा कदाचित आपण विश्वास प्रकट करण्यासाठी आपली कमकुवत नव्हती, आपण तेवढे मॅच्युअर झालेलो नव्हतो. परंतु आपल्याला कोणीतरी हातामध्ये पकडून आपल्या मंदिरात आलेलं होतं. ते म्हणजे आपले आई वडील आणि आपल्या बरोबर असलेले धर्म आईबाप. या लोकांनी आपल्या वतीने विश्वास प्रकट केलेला होता. कारण आपण बाळ होतो आणि आपलं मंदिरामध्ये शुद्धीकरण केलेलं होतं. पिता पुत्र पवित्र आत्म्याद्वारे आपल्यावरती पवित्र आत्म्याचा वर्षाव झालेला होता, शिक्कामोर्तब केलेलं होतं. जणू काही परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याची कन्या आणि लेकरू म्हणून स्वीकारलेलं होतं. आणि आज त्या समर्पणाची देऊळ माता आपल्या सर्वांना आठवण करून देत आहे की आपल्या जवळची विश्वासाची ज्योत परमेश्वराने दिलेली आहे. आपल्या कपाळावरती, आपल्या शरीरावरती पवित्र आत्म्याचा जो शिक्कामोर्तब परमेश्वराने केलेला आहे, यावरून आपला आठवण करून देत आहे की आपण पूर्णपणे परमेश्वराचे आहोत आणि परमेश्वर आपला आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताचं मंदिरामध्ये समर्पित करत असताना आज देऊळ माता आपल्या समोर दोन क्षणाची आठवण करून देत आहे. एका बाजूला आनंदाचा क्षण आहे, पवित्र मरीच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आणि संत योसेफच्या चेहऱ्यावरती समाधानाचं चिन्ह आहे. कारण अनेक दुःखातून गेल्यानंतर आज त्या बाळाला जन्म दिल्यानंतर आज प्रथम त्या बाळाला मंदिरामध्ये समर्पित केलं जात आहे. शुद्धीकरणासाठी त्या बाळाला आलेलं आहे. परंतु आल्यानंतर काय होते, शिमोन नावाचा प्रवक्ता त्या बाळ येशूच्या जीवनामध्ये जो दुःखाचा डोंगर येणार आहे, पवित्र मरी आणि संत योसेफलाची काटकसर करावी लागणार आहे, याविषयी तो जणू काही भविष्यवाणी करतो. आणि परत एकदा त्या आनंदावरती दुःखाची सावली आणतो, त्या आनंदावरती दुःखाचा पाणी टाकतो. आणि जणू काही पवित्र मरीला हा दुःखाचा डोंगर तिच्या डोळ्यासमोर असला दिसत आहे. परंतु या क्षणाला आपलं खरोखरच पवित्र मरिया आणि संत जोसेफाची वाहवा केली पाहिजे. कारण एवढा दुःखाचा डोंगर समोर असताना देखील या मंदिरामध्ये आनंदाने आपल्या मुलाला घेऊन आल्यानंतर जी वार्ता किंवा जी भविष्य ती आपल्या मुलाविषयी स्वतःविषयी ऐकते, तेव्हा ती पवित्र मरिया नक्कीच खचून गेली असेल, दुःखामध्ये बुडाली असेल, तरी ती स्वतःला सावरते आणि बाळ येशूचं संगोपन पूर्ण विश्वासाने करते. संपूर्ण दुःख आनंद आपल्या हृदयामध्ये तशीच दडवून ठेवते आणि जीवन जगत राहते. आणि म्हणून आज केवळ प्रभू येशू ख्रिस्त नाही, तर आज इथे पवित्र मरी आणि संत योसेफ याचं देखील देऊळ माता गुणगान गात आहे. यांचा देखील आदर्श आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्ताला मंदिरात आल्यानंतर, त्यांचं शुद्धीकरण केल्यानंतर जणू काही प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे त्याच्यावरती पवित्र आत्म्याचा जणू काही वर्षा होतो. पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्त हे पवित्र मरिया आणि योसेफ यांच्या आज्ञेमध्ये वाढत जाते. आपलं देखील जेव्हा समर्पण केलं होतं तेव्हा देखील विश्वासाची ज्योत आपल्याला दिलेली होती. आपल्या आई वडिलांसमोर आपला तो विश्वास प्रकट केलेला होता आणि त्यांच्या प्रेमामध्ये आणि परमेश्वराच्या प्रेमामध्ये आपण आजपर्यंत वाढत आलेलो आहे. परत एकदा आपण ही समर्पणाचा सण साजरा करत असताना सर्व समर्पित लोकांसाठी प्रार्थना करूया. विशेष करून सर्व फादरांसाठी
ब्रदर्ससाठी, सिस्टर्ससाठी, ब्रदरांसाठी, आईवडिलांसाठी, धर्म आईबापांसाठी आणि आपल्या ज्या लोकांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जे पवित्र आत्म्याचे दाणे परमेश्वर आपल्याला दिले आहे, जे विश्वासचे ढाल परमेश्वराने दिले आहे, तो विश्वास आपण तसाच भक्कम करावा आणि नेहमी परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचे दाणे आपल्या जीवनामध्ये आपण करून दाखवावे, त्याद्वारे आपण जीवन जगावं. म्हणून आजच्या दिवशी आपण आपल्यासाठी प्रार्थना करूया, सर्वांसाठी प्रार्थना करूया आणि नेहमी परमेश्वराने आपल्या बरोबर राहावं म्हणून परमेश्वराकडून कृपा व शक्ती